नमस्कार मित्रांनो, ही आहे लघु नारळ. लघु नारळाची स्थापना ह्याची तुमच्या मनावर करतात. 1 करा, 2 करा, 5 करा, 7 करा, 21 करा, 1 करा. ह्याची स्थापना करून ह्याचा एक मंत्र जप आहे, ती तुम्हाला जप करायचा आहे. तर घरामध्ये कुबेराची कृपा राहते आणि घरामध्ये सुख समाधान राहून पैसा टिकायला मदत राहते. तर ही लघु नारळ आहे. हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे कडक फळ राहतं. ह्याच्यामध्ये बी निघतं बदामासारखं, खायला पण चालतं, काही विषारी नाही, काय नाही. आपल्या नारळासारखंच असतं मध्ये बी, पण खायला टणक राहतं. आणि लघु नारळाचं जर शुक्रवारी तुम्हाला पूजा करायची आणि पौर्णिमेला ह्याचा पूजापाठ करून जप करून ही तुम्हाला ह्याची जसं आपण घटस्थापना करतो तशी तुम्हाला देवारीमध्ये ह्याची स्थापना करायची. तर ह्याची स्थापनेचा व्हिडिओ तुम्हाला अगर स्थापना कशी करायची ती लघु नारळ घेतल्यानंतर तुम्हाला सर्व ते सांगितलं जाईल. तर लघु नारळ म्हणजे ही हातजुडी पायापुढे जशी आहे अशा काही वनस्पत्या कुबेराच्या धनसंपदा आणि सुख समाधानी घरात येण्यासाठी भरपूर असा ह्याचा उपयोग होतो. तर जरी कोणाला लघु नारळ लागलं तरी आपल्याकडे भेटेल. आपला फोन नंबर आहे 97 63 68 93 68, पाडेमामा, पुणे, हडपसर. तर ह्या ठिकाणी तुम्हाला फोन करायचे आता दिलेल्या नंबरवर आणि लघु नारळ मागवून घ्यायचे. तर ज्याला अनुभव आहे, ज्याला विश्वास आहे, ज्याची श्रद्धा आहे देवभक्ती पूजापाठावर, त्यांनीच करायचे मित्रांनो. ज्याचा विश्वास नाही काही मुळीच, त्या माणसाला कुठला काही देवपूजा अगर कुठला एवढा मान पडत नाही, कारण त्यांची श्रद्धा भावना नसती. त्याच्यामुळं त्याची ऊर्जा आणि कुठली मनात शांतता राहत नाही. आणि मन शांत तर सर्व तीर्थ सध्या शांत राहतात. तसंच एक तर कलियुगामध्ये पांडुरंगानं सांगितले, एक क्षणभर माझ्या समोर तुम्ही दर्शन करा आणि एका क्षणामध्ये तुम्हाला मुक्ती मिळवा. तरी कलियुगामध्ये माणसाचं मन एवढं चलबिचल राहतं, मन शांत राहत नाही. त्याच्यामुळे शांत चित्तानं पूजापाठ करणाऱ्या माणसाने लघु नारळाचा जर वापर केला तर तुम्हाला ह्याच्यातून 100% रिजल्ट येतो आणि उपयोग होतो त्याचा. तर ही लघु नारळाचं जर कोणाला लागलं तर आपण त्यांना पाठवायचा प्रयत्न करू. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटेचं बटन दाबा. आणि लघु नारळ ह्याची स्थापना केल्यानंतर लघु नारळ घेतल्यावर तुम्हाला ह्याची पूजापाठ कशी करायची ह्याचा मंत्र तुम्हाला दिला जाईल. आणि मंत्र जप करून तुम्हाला शुक्रवारी, मंगळवारी, पौर्णिमेला त्याचा प्रत्येक असा जप ताप धूप दीप दाखवायचा आहे आणि देवारीमध्ये ही स्थापना करायची. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं काय वाटला. घरचा वैद्य मराठी चॅनल आणि घरचा तंत्र हे दोन्ही चॅनलवर जाऊन बघायचे नवनवीन व्हिडिओ. तर चला मित्रांनो, आपण इथंच थांबू आणि उद्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू. माझा नंबर आहे 97 63 68 93 68, पाडेमामा. चला मित्रांनो, कसं काय व्हिडिओ वाटला कळवा. जय हरी, जय धन्वंतरी भगवान.